नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। माणुसकीला काळीमा। अक्कलकुव्यातील पोटच्या गोळ्याची नदीपात्रात निर्दयी विल्हेवाट। समाज कधी जागा होणार? रवींद्र वळवी। नमस्कार। ज्या समाजात आपण राहतो तिथे नात्यांची वीण किती सैल झाली आहे याचे भयंकर उदाहरण अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा शिवारात समोर आले आहे। एका निष्पाप 6 ते 7 महिन्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या चिमुकल्याचा मृतदेह वरखेडी नदीच्या कोरड्या पात्रात फेकून देण्यात आला। ज्या आईवडिलांनी या बाळाचे रक्षण करायला हवे होते त्यांनीच आपल्या पापकर्मावर पांघरूण घालण्यासाठी या जीवाला कचऱ्यासारखे सोडून दिले। ही घटना केवळ गुन्हा नसून मानवतेच्या नावावर लागलेला एक मोठा कलंक आहे। शनिवार डिसेंबर 27 रोजी सायंकाळी सोरापाडा येथील वरखेडी नदीपात्रात स्थानिकांना या पुरुष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळला। माहिती मिळताच पोलीस पाटील शरद वळवी यांनी पोलिसांना पाचारण केले। रक्ताच्या नात्यांनीच नाकारलेल्या या जीवाचा शेवट अत्यंत वेदनादायी स्थितीत झाला। अक्कलकुवा पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 94-3-5 अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार जन्माची लपवणूक करण्यासाठी किंवा सामाजिक भीतीने या बाळाला तिथे टाकले असावे। पण प्रश्न असा उरतो की रक्ताच्या नात्याला असे उघड्यावर टाकताना त्या पालकांचे हात का थरथरले नाहीत? आज तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या युगात आपण आहोत, पण विचारांनी आपण अश्मयुगापेक्षाही मागे जात आहोत का? अशा निष्ठुर वागणुकीमुळे समाजाची मान शर्मेने खाली झुकली आहे। असे वागणाऱ्यांना समाजाचा सवाल, हवे कशाला बाळ जर सांभाळता येत नसेल? जर जबाबदारी घेण्याची हिंमत नसेल तर एका जीवाला जगात आणून त्याला अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कायद्याच्या चौकटीत अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी, जेणेकरून भविष्यात कोणाचेही हात अशा कृत्यासाठी धजावणार नाहीत। जर बाळ नको असेल तर सरकारी संस्था, अनाथालये किंवा पाळणा घरे असे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत। तिथे बाळ सोपवणे सुरक्षित असते, पण त्याला अशा प्रकारे मरण्यासाठी सोडून देणे हा अघोरी प्रकार आहे। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार नूर पिंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गोसावी आता स्थानिक रुग्णालये, आशा वर्कर आणि अंगणवाड्यांच्या माध्यमातून दोषींचा शोध घेत आहेत। हा गुन्हा अत्यंत गंभीर असून अशा नराधम पालकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। ही घटना केवळ वाचून ऐकून सोडून देण्यासारखी नाही। आपल्या आजूबाजूला असे काही संशयास्पद प्रकार घडत असतील तर वेळीच पोलिसांना कळवा। आज एक निष्पाप जीव गेला, उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते। माणुसकी जपण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही तर ती प्रत्येक नागरिकाची आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।